हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू ऑल। सो गाइस, इंडियन तड़का विद सारिका में आपका फिर से एक बार स्वागत है। सो लास्ट वीडियो हमने बनाया था चिकन स्ट्यू का, लेकिन अभी हम बनाने जा रहे हैं पूरन पोली, वो भी महाराष्ट्रियन स्टाइल में। ऑफ कोर्स महाराष्ट्रियन डिश है तो महाराष्ट्रियन स्टाइल में ही बनेगी। तो हम बनाने जा रहे हैं पूरन पोली। आप नॉन महाराष्ट्रियन हो फिर भी आप ये डिश ज़रूर ट्राई कीजिए, बहुत टेस्टी होती है। ओके, सो लेट्स गो। चलिए हम बनाते हैं पूरन पोली। एंड गाइस, हमारा जो लास्ट वीडियो था चिकन स्ट्यू का, उसको आपने बहुत अच्छे से बहुत प्यार दिया। मैं आशा करती हूँ कि मेरे सभी वीडियो को आप वैसा ही प्यार दो। ये भी वीडियो मैं बनाने जा रही हूँ, उसको भी आप बहुत प्यार दो। और मेरा चैनल अभी तक तो आपने सब्सक्राइब किया ही होगा, है ना? नहीं किया होगा तो अभी सब्सक्राइब कीजिए और बेल आयकॉन प्रेस कीजिए। ओके, लेट्स गो। सो गाईज, पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी जी डाळ असते, चणा डाळ, ती मस्तपैकी शिजवून घ्या। ती शिजवताना त्याला सोयाबीन ऑइल लावा, नंतर त्यात हळद वगैरे टाका, सो छान कलर येतो। सो अशी डाळ मस्त शिजू द्यात, नाहीतर मग डाळ शिजली नाही ना की मग जे पुरण आपण करतो तर तो व्यवस्थित होत नाही ॲक्च्युली। सो डाळ चांगली शिजली पाहिजे। सो ही बघा, लेट्स गो। आपण आता पुरण तयार करूयात। 2 चमचे तूप टाक, डाळ ह्याच्यात टाकणार आहोत। गूळ, डाळीचं प्रमाण घेतलंय त्यानुसार तुम्ही गूळ वापरा, नाही तर जास्त कमी झालं तर तुमचं पुरण बिघडू शकतो। सो जेवढं तुमच्या डाळीचं प्रमाण आहे त्यानुसारच गूळ वापरा। सो आपला जो पुरण आहे तो रेडी झालेला आहे आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत थोडीशी वेलची पावडर, कारण जो त्यानंतर जो स्वाद येईल ना तो एकदम भारी मस्त। सो आपण आता पुरणपोळी तयार करण्यासाठी कणिक मळत आहोत, ह्याच्यात मी ॲड केलेलं आहे गव्हाचं पीठ, थोडासा मैदा, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ। आणि ह्याला मस्त तुम्ही पाणी वापरून मळू शकता। आणि नंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यात ऑइलही यूज करू शकता, बट आम्ही गावी तर कंपल्सरी ऑइल यूज करतो। सो हळद कंपल्सरी आहे, कारण तो जो कलर येतो ना तो मस्तच। कणिक मळून झालेला आहे, किती छान येलो दिसतंय ना, एकदम हळदीचा कलर छान उतरलेला आहे। आता आपण थोडंसं तेल यूज करून त्याला परत मळूयात बस। यार, गावी जसं जो पाटा वरवंटा असतो तो यूज करून कसं मळतात ना, म्हणजे पीठ त्याला एकदम आपटून वगैरे त्याला पूर्ण धोपटून काढतात। पण आपल्याकडे आता पाटा वरवंटा ऑब्वियसली, मी मुंबईमध्ये असते सो नाही अवेलेबल, सो हाताने जोर लावावा लागणार आहे। लेट्स गो। मस्तपैकी पीठ मळून झालेलं आहे। ॲटलिस्ट आपण ह्याला 10 मिनिटं तरी भिजत ठेवणार आहोत,
म्हणजे आपली जी पुरणपोळी आहे ती एकदम मऊसूद होईल, है ना गाईज. कॅन आय आस्क यू वन क्वेश्चन प्लीज? म्हणजे मी कशी दिसतेय? मला एकदा कोणीतरी बोललेलं की तू दिव्या भारती सारखी दिसतेस. ही वॉज राईट. मी दिसते का दिव्या भारती सारखी? म्हणजे यार ती जी कॉम्प्लिमेंट होती ना, ती माझ्यासाठी लाईफमधली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती यार. दिव्या भारती कुठे, मी कुठे. पण काय कंपॅरिझन तर नाही आहेस, पण दिव्या भारतीचा टॅग मिळणं म्हणजे माय गॉड, खरंच माझ्या मेहनतीचं फळ मिळालं असं मला वाटलं तेव्हा. पण खूप लोक बोलले की तू दिसतेस दिव्या भारती सारखी. ओके गाईज, मी ह्याच्यात तूप टाकायला विसरलेली, सो मी तूप टाकलंय आणि तुम्ही बघू शकता की किती मऊसूद पीठ झालेलं आहे हे. गावी जे गावचे जे आपली आई वगैरे पीठ मळते ना, किती छान मळते, एकदम धोपटून काढते पिठाला. हो ना, मी पण धोपटून काढते. बघू शकता किती मऊसूद पीठ झालेलं आहे हे. लेट्स गो. आता आपण ह्याला झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी आणि मग लगेचच आपण पुरणपोळी स्टार्ट करूयात. सो गाईज, आपण पीठ 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे ते मस्तपैकी मुरण्यासाठी. तर 10 मिनिटं आता आपण वेट करूयात, त्यानंतर लगेचच सुरू करूयात आपली पुरणपोळी. सो गाईज, आपण आता पुरणपोळी करूयात. आपलं जे कणिक आहे ते मस्तपैकी भिजून झालेलं आहे आणि जो पुरण आहे तोही तयार झालेला आहे. सो लेट्स गो.
माझी मम्मी खूप आग्रह करायची की पुरणपोळी बनवायला शिक, लग्नानंतर कसं होईल वगैरे वगैरे. पण तिला कुठे माहिती होतं तिची मुलगी हिरोईन बनणार आहे, सोबतच चांगलं जेवण बनवायला पण शिकणार आहे. तर मी ना कधीच म्हणजे जेवढं पण जेवण मला येतं, जेवण तर येतं मला चांगलं बनवता, पण जे काय बनवायला येतं ते मी स्वतः शिकली यूट्यूबवरून पण. आणि माझी मम्मी जेव्हा बनवायची तेव्हा मी तिला बघून पण शिकली आहे. सो असं कधीच नाही झालं की तिने मला हाताला धरून बसवलं आहे आणि मी करते तिच्यासमोर जेवण. सो जे काय मी शिकली आहे ते तिला बघूनच शिकली आहे. ती जसं बनवायची ते मी बघायची तसं, आणि ती जसं बनवायची तर मी बघत बघतच शिकली आहे माझ्या आईकडून जेवण बनवायला. आणि प्लस यूट्यूबवर पण शिकली आहे. यूट्यूबवर आपल्या मधुराताईंचा चॅनल आहे, मधुराज रेसिपी, तिथून पण मी खूप डिशेस शिकली आहे बनवायला. सो लेट्स गो, आपली सेकंड पुरणपोळी बनवूयात आपण. छान पुरणपोळी लाटायला शिकली आहे. म्हणजे आपण ना कसं बनवतोय, किती बनवतोय हे डिपेंड नाही करत. आपण जेव्हा केव्हाही आपण जेवण बनवू तेव्हा आपण मन लावून, अगदी आपला आत्मा सुद्धा त्या जेवणात उतरला पाहिजे असं आपण म्हणतो ना, तसं जेव्हा पण आपण जेवण बनवतो तेव्हा मन लावून आणि व्यवस्थित बनवलं पाहिजे तर ते जेवण सुरेख होतं. मग डिपेंड नाही करत की आपण जेवण रोज बनवतोय की महिन्यातून एकदा की आठवड्यातून एकदा. माझ्याकडून ना खूप क्वचितच पोळी, पुरणपोळी, चपाती, भाकरी फुगत असते, माहीत नाही का. पण माझी मम्मी म्हणजे माझी आई एवढी, म्हणजे तिची प्रत्येक पोळी फुगते. माहीत नाही काय ट्रिक यूज करतात यार. मला कमेंटमध्ये तुम्ही लोक सांगा की असे काय तुम्ही ट्रिक यूज करता जे तुमची प्रत्येक पोळी, चपाती फुगते एकदम मस्तपैकी. कदाचित मी पुरण जास्त यूज करते त्यामुळे. म्हणजे मी जेवढं कणिक घेते तेवढ्याच प्रमाणात मी पुरण घेते, त्यामुळे कदाचित माझी जी पुरणपोळी आहे ती फुगत नाही आहे. बट इट्स ओके, लाइफ में सब कुछ हमारी मर्जी के अनुसार नहीं होता. सो गाईज, तुम्ही पुरणपोळी बघू शकता, आपली किती सुंदर पुरणपोळी झालेली आहे, मस्तच. सो आपली मस्त तुपातली पुरणपोळी तयार झालेली आहे. आता आपण बनवूया नेक्स्ट. आपलं जे आहे राईस आहे, आपल्याला शेक, जी पुरणपोळीसोबत शेक बनवतात, आमटी बोलतात त्याला, आमटी बनवतात, तर ती पण मी बनवणार आहे. त्याचबरोबर जे गुळवणी असतं पुरणपोळीसोबत खाण्यासाठी ते सुद्धा मी बनवणार आहे. सो
लेट्स गो. आपली पुरणपोळी तर रेडी आहे एकदम मस्त. वाव. आता आपला भात तर शिजतोय, त्याचबरोबर आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूयात. आपली आमटी पण झालेली आहे. गुळवणी पण तयार करून झालेली आहे. आपलं पापड जे आपलं महाराष्ट्र ज्याच्यामुळे त्याच्याशिवाय पूर्ण असतं ते आपण मग आपले. सो गाईज, आपली कटाची आमटी तुम्ही बघू शकता कसा कट आलेला आहे आपल्या आमटीला. सो I can't wait for taste. गुळवणी बनते, ऑलमोस्ट रेडी आहे. पापड पण रेडी आहे, भाजलेले आहे, तळलेले नाही कारण खूप ऑइली झालं. हा आहे आपला राईस माझ्या पद्धतीने, सारिका साळुंखे पद्धतीने, माझ्या पद्धतीने बनवलेला हा आहे राईस. सारिका साळुंखेच्या पद्धतीने बनवलेला राईस. सो पुरणपोळी तर रेडी आहेच. सगळ्यात आधी पुरणपोळीच बनवली आहे. सो आता चला आपण लवकर टेस्ट करूया. मी खूप दिवसातून पुरणपोळी खाणार आहे, माहिती आहे. आपल्यालाच टेस्ट करावी लागणार आहे कारण आपल्यासोबत आता कोणी नाही आहे. सो चला तर मग टेस्ट करूया लवकरच. सो गाईज, आपली पुरणपोळी आणि त्यासोबतचे जे सगळे पदार्थ असतात ते उत्तम बनवून झालेले आहेत. बघताना तरी एवढे सुरेख वाटत आहेत ना. चला आता आपण टेस्ट करूया. मी खूपच दिवसातून पुरणपोळी खातीये. मस्तच. रेसिपी तर तुम्ही बघितलीच आहे
आणि आपण प्रत्येक मराठी महाराष्ट्रीयन माणसांना तर सगळ्यांनाच ही रेसिपी माहिती आहे, तरीसुद्धा मी बनवली आहे व्हिडिओसाठी. तरी खूप गोष्टी अशा तुम्ही पहिल्यांदाच बघितल्या असतील. अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे, जसं राईस आहे, आमटी आहे. तर तुम्ही ते नक्की ट्राय करा आणि ट्राय करून झाल्यानंतर कशी टेस्ट आहे ते कमेंट करून नक्की सांगा. सो ही आहे आपली महाराष्ट्रीयन पुरणपोळी थाळी, ज्यात असते पुरणपोळी, कटाची आमटी, पापड, गुळवणी आणि भात. चला आता मी तर मस्तपैकी जेवण करणार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली. ओके, बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.